आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग माझी मम्मी करणार. नको म्हणती. गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड माय न्यू चॅनल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय मी डायरेक्ट 3:25 ला, कारण आत्ताचा ब्रेकफास्ट झालाय. नाही सॉरी गाइस, आता आमचा लंच झालाय. त्यानंतर सकाळपासून मम्मीचं त्यांचं लसूण काढायचं काम चालू होतं. आता मम्मी तो लसूण काढायचं नंतर महिनाभर मोडण्यासाठी जमीन गाडतात ना होत एक, तर तेच काम चाललं होतं मम्मीचं. मी घरात होतो आणि त्याचबरोबर आताच माझ्या तुम्ही हा व्हिडिओ ज्या चॅनलवर बघताय त्याच चॅनलचं जरा काम होतं, म्हणून माझा एक चुलत भाऊ आहे, मी त्याच्याकडे चाललोय. त्याला जमतं म्हणजे, मला त्यातलं काही कळत नाही म्हणून मी त्याच्याकडे चाललोय. तर चला, आता वेगळं वॉश केलेलं आहे मी आता हिला. हॅलो गाईज तर चला गाईज निघूयात. तू दिसत नाही, काळ काळ येते सगळं. आता दिसते. चला निघूयात. सकाळी सायकल वॉश केली ती, लगेच गाळा तिचं हलका झालेत. चला काहीच परत निघूयात. तर काही झालं नाही, एरर येतोय. तर काहीच काम झालेलं आहे आणि आता मी निघालोय क्लाससाठी. क्लासला जातो, बघतो. तर आज क्लासमध्ये थोडा वेगळा प्लॅन आहे. गेमिंग इव्हेंट्स आहेत, त्या इव्हेंटमध्ये खूप सारी मजा करूयात आणि मग मी घरी येईल, बघूयात. चला काही शिवाय आतमध्ये घेऊन आत्ता क्लासवरून आलेलो आहे. गेमिंग इव्हेंट्स खूप चांगले होते. तुमच्याच नानाने केलंय. गाईज घरी पाहुणे आले ते आणि मला ब्लॉग बनवायला लाज वाटते. तर गाईज आता वाटत संध्याकाळचे 7 आणि मी बसणार तर होमवर्क कम्प्लीट करण्यासाठी. तर मी बघितलं घरी पाहुणे आले त्याच्यापाशी मी असं म्हणजे फक्त दाखवत होतो, मला ब्लॉग बनवायची हिंमतच नव्हती बोलण्याची. तर मी बघितलं घरी पाहुणे आले त्याच्यापाशी मी असं म्हणजे फक्त दाखवत होतो, मला ब्लॉग बनवायची हिंमतच नव्हती बोलण्याची. डिनरला काय होतंय आमच्या घरात रोज हे चालतं काहीच. तर काहीच जेवण झालेलं आहे, आता झोपायची तयारी आणि मला आता एडिटिंगला बसायचं आहे. होमवर्क मी मगाशी कंप्लीट केलताच आणि एडिटिंग करून आता झोपायचं. सकाळी 7:30ला शाळा आहे आणि उद्याचं आपलं रुटीन थोडं वेगळं आहे. उद्या जास्त काम नाही, त्याच्यामुळे काय आता उद्या मी ब्लॉग बनवेल का नाही याची शक्यता नाही आहे. तरी बघूयात काय होतंय. त्याचबरोबर हे मी डेली ब्लॉग्स टाकतोय, तुम्हाला कसे वाटतात हे नक्की सांगा. आजचा आपला डेली ब्लॉग नंबर 7 आहे गाईज. 7 नंबरचा ब्लॉग परत तुम्हाला याच्या आधीचे 6 ब्लॉग जर तुम्ही बघितले असतील तर प्लीज मला सांगा हे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतं ते. आणि त्याचबरोबर जवळजवळ कम्प्लिटली 7च दिवस झाले चॅनल ओपन करून, तरी आपल्या चॅनलला फक्त 25 सबस्क्रायबर आहेत. तर प्लीज गाईज ज्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांनी सबस्क्राईब कराच, कारण आता आपल्या सबस्क्रायबरची खूप गरज आहे. तर ठीक आहे, हळूहळू आपण बघूयात. आणि आत्ता तर मी म्हणजे आत्ता आपलं नॉर्मल चालू आहे, हळूहळू मी मोठे जास्त चांगले ब्लॉग्स बनवेल तुमच्यासाठी.
आणि त्याचबरोबर मला एडिटिंगमध्ये काही एवढं जमत नाही आता. हळूहळू मी एडिटिंगही शिकेल. आणि आता पेपर पण जवळ आले त्याच्यामुळे मी आता एवढं जास्त अभ्यासाकडे लक्ष देतोय. कारण हे करतोय म्हणजे अभ्यास लांब ठेवणं हे पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे मी फक्त आपलं का टाइमपास म्हणून, मला जी आवड आहे म्हणून मी ब्लॉगिंग वगैरे करतोय. बघूयात अभ्यासाकडे मी जास्त लक्ष देणार आहे. ब्लॉग थोडे कमी बनवणार दिवसभरात. आणि त्याचबरोबर तुम्ही प्लीज सपोर्ट करा. आणि हे व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करतायच तर मग ते इंडियन हॅकर आपल्याला म्हणतात बघा, सबस्क्राईब कर, आप व्हिडिओ देखते हो लेकिन सबस्क्राईब नाही करते हो, असं झालंय. तर प्लीज तुम्ही ही सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आता झुल्यात भाकर घालायला जाऊयात. झुले म्हणजे आमची कुत्री. तर चला गाईज, बाहेर आज बेल्ले गावात खूप वारं सुटलंय. खूप वारं आहे गाईज. हे बघा ही कशी बसली एकदम. दर बाय दर, त्याला पाणी देऊयात. आमचा ड्रम आहे इकडं. या ड्रम मध्ये म्हणजे असं पाणी वगैरे भरून ठेवतो. आणि तुम्ही बघत असाल हे एवढेच बकरे आहेत. तर आम्हाला अजून घ्यायचे ते, पण एवढीच पाण्यासाठी किती त्रास होतोय. आता याला पाणी द्यायचं. हे बघा तुम्ही काउंट करा. 1 2 3 4 5 6, ही मोठी कालवड आहे. 7, इथे एक छोटी बकरी. 8, जुली 9, हा 10, अजून आणि कोंबड्या वगैरेच आहेत. असं करत करत यांचं भागवण्यातच खूप वेळ होतो. तर बाय त्याला तहान लागली असणार 100% एवढ्या थंडीत. हे बघ गाईस कशी पाणी पिते लगेच. म्हणजे एवढं असं हे असतं. ते आमची एक शेळी होती पण ती वारली. बरोबर माझी एक रूम आहे इकडे. तुम्हाला मी काल म्हणलं हेच बॅनर. आणि आमच्या एवढ्या घराला फक्त एवढ्या घरालाच म्हणजे गोठा वगैरे सगळं धरून 12 दरवाजे आहेत. डिनरला काय होते,